टीसीएस धर्मांतर प्रकरणातील प्रमुख संशयित निदा खानला अटक करण्यात अखेर पोलिसांना यश आलंय. गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असलेल्या निदा खानला छत्रपती संभाजीनगर येथून ताब्यात घेतलंय. आज तिला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. टीसीएस या बहुराष्ट्रीय कंपनीत धर्मांतराचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर या कंपनीत काम करणारी निदा खानचा यात सहभाग असल्याचे उघड झाले होते. मुंबई नाका पोलिसांनी कंपनीतील HR मॅनेजर चैनानीसह इतर सर्व सहभागी संशयित आरोपींना अटक केली होती. हे सर्वजण सध्या कोठडीत आहेत. परंतु निदा खान गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार झाली होती. तिने नाशिक रोड येथील न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. ती गर्भवती असल्याने तिला जामीन द्यावा अशी याचिका निदा खानच्या वकिलांनी कोर्टात केली होती. त्यासाठी वकिलांची फौज उभी करण्यात आली होती. मात्र नाशिक रोड न्यायालयाने तिचा जामीन फेटाळून लावला होता. त्यामुळे तिच्यावर अटकेची टांगती तलवार कायम होती. गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असलेल्या निदा खानच्या कुटुंबाची मध्यंतरी माजी खासदार इम्तियाज जलील यांनी भेट घेऊन तिच्या पाठीशी राहण्याचा शब्द दिला होता. तर निदा खान पोलिसांना चकमा देत असल्याने तिच्या शोधासाठी 3 वेगवेगळे पथके तैनात करण्यात आले होते. मध्यंतरी मुंब्रा येथून तिच्या पतीला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली होती. मात्र तिचा ठाव ठिकाणा लागत नव्हता. तथापि ती छत्रपती संभाजीनगर येथे असल्याचे देवळाली कॅम्प पोलिसांना समजताच गुन्हे शाखा आणि देवळाली कॅम्प पोलिसांनी संयुक्त कारवाई करत छत्रपती संभाजीनगर येथून नाशिक शहर देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर 156/26 या केसमध्ये आरोपी निदा खान यांचा जामीन माननीय न्यायालयाने फेटाळलेला होता. नाशिक शहर पोलीस व छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस यांच्या जॉईंट ऑपरेशन मध्ये काल आरोपी निदा खान यांना छत्रपती संभाजीनगरच्या नरेगाव या परिसरातून ताब्यात घेण्यात आलेला आहे. तसेच नरेगाव परिसरातील स्थानिक नगरसेवक मतीन मजीद पटेल यांनी त्यांना आश्रय दिल्याचे निष्पन्न झालेलं आहे व त्यांना या गुन्ह्यामध्ये आरोपी करण्यात आलेला आहे. मी छत्रपती संभाजीनगर यांचे पोलीस आयुक्त प्रवीणजी पवार त्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानतो. संशयित निदा खानला आज नाशिक रोड न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. पोलिसांनी 7 दिवसाच्या पोलीस कोठडीची मागणी केली. मात्र न्यायालयानं तिला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबत सरकारी वकील अजय मिसर यांनी माहिती दिली. पोलिसांचं म्हणणं असं होतं की हा गुन्हा अतिशय गंभीर आहे. या गुन्ह्याला अनेक वेगवेगळे अँगल्स आहेत. याच्यात पीडितेला एका धर्मांतर करण्याच्या उद्देशाने काही भीती व धाक दाखवण्याचा प्रयत्न झालेला आहे. तिला एक बुरखा देण्यात आलेला आहे. तिला नमाज हिजाब याबाबत ट्रेनिंग देण्यात आलेलं आहे. तर यात ह्या महिलेचा काय रोल आहे, आरोपीचा काय रोल आहे, तिच्या व्यतिरिक्त आणखी कोणी याच्यात सहभागी आहेत का याबाबत सखोल तपास करणं आवश्यक आहे. त्यानंतर वारंवार या पीडितेच्या मोबाईलमध्ये काही इंस्टाग्राम लिंक्स, यूट्यूब लिंक्स, काही रील्स टाकण्यात आलेले होते जे थोडे चिथावणीकारक होते. त्याबाबत सखोल तपास करणं आवश्यक आहे. हा एक मुद्दा कोर्टासमोर मांडला गेला. तपासात असे आलेलं आहे की ह्या पीडितेच्या घरी या आरोपीने जाऊन त्या नमाज बुरखा याबद्दल काही कारवाई केलेली आहे. त्याबद्दल सखोल तपास करणं आवश्यक आहे. तिचं नाव हनिया ठेवण्यात आलेलं होतं. या नावाबद्दलचे काही डॉक्युमेंटेशन मिळालेलं आहे. मालेगावमधल्या काही लिंक्स नामांतर करण्यात सक्रिय असल्याबद्दलचा तपासात आलेला आहे. तर त्या लिंक्स एस्टॅब्लिश करणं आवश्यक आहे. हे एक कारण होतं. त्यानंतर ह्या महिलेला पीडिताला मलेशियामध्ये इम्रान नावाच्या व्यक्तीमार्फत जॉब देऊन पुढे पाठवायचा विचार होता. त्यात काय मनी ट्रेल आहे, यात मालेगावची पार्टी कोण आहे, मनी ट्रेल काय आहे याबद्दल सखोल तपास करणं आवश्यक आहे. तसंच तपासात एक माजिद पटेल हे नाव नव्याने निष्पन्न झालेलं आहे. तपासात असं निष्पन्न झालेलं आहे की ही महिला आरोपी नारेगाव, कोसर, छत्रपती संभाजीनगर इत्यादी भागात राहिलेली आहे. तिला कोणी आश्रय दिला त्याबाबत तपास चालू आहे. त्यात माजिद पटेल नाव आलेलं आहे. त्यांना आरोपीपणात सामील करून कलम 238 वाढ करण्यात आलेली आहे. नाही आहे. सगळे एकंदरीत मुद्दे बघता न्यायालयाने ते सोमवारपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे. त्यांचे जे मुद्दे होते आज, त्या मुद्द्यांमध्ये एक बुरख्याचा मुद्दा होता जो आम्हाला थोडासा अजूनही पोलीस कस्टडीच्या ग्राउंडसाठी योग्य वाटत नाही. कारण मुद्दा हा होता की बुरखा कुठून आणला. बुरखा कुठून आणला याच्याशी काय करायचं आहे. बुरखा काही प्रतिबंधित आर्टिकल आहे का की कुठून आणला. गावभर कुठेही बुरखे मिळतात.
सो दॅट कॅनॉट बी द ग्राउंड. आणि दुसरं एक ग्राउंड होतं की मोबाईलमध्ये काही ॲप डाउनलोड केले आहेत किंवा काही लिंक पाठवल्या आहेत. सो इट्स व्हेरी क्लिअर की जे काही लिंक्स आहे, यूट्यूब लिंक्स असो, इंस्टाग्राम लिंक असो किंवा काही असो, इट इज अवेलेबल ऑनलाईन. त्यामुळे लिंक पाठवणे किंवा लिंक हे करणे, तर त्या कुठून लिंक मिळवल्या काय मिळवलेलं काहीच, इट्स नॉट अ रिअली गुड ग्राउंड. तर आमचं तेच म्हणणं होतं की साहेब, मोबाईलमध्ये सगळंच उपलब्ध आहे, आपण काय मागू ते मिळेल. त्यामुळे दॅट रिअली कॅनॉट बी द ग्राउंड. मोबाईल हा जप्त झालेला आहे. आता फक्त काय तर तोंडी विचारपूस करण्यासाठी एका गरोदर लेडीला किती पोलीस कस्टडी द्यावी याचा आपण विचार करा. पोलीस कस्टडीच्या दरम्यान होत्या तर मग 40 दिवस निघाला पोलिसांसमोर यायला का लागले? इतक्या अडचणी नव्हत्या तर त्याच वेळी समोर येऊन विषय संपवला का गेला नाही? आपण खूप चांगला प्रश्न विचारलाय. याच्यावर माझं उत्तर असं की बघा, कायद्याच्या तरतुदींचं अवलोकन करून किंवा त्यांचा पाठपुरावा करण्याचा अधिकार आहे, प्रत्येकाला आहे. त्यामुळे त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न केले. मला वाटतं 2 तारखेलाच अटकपूर्व जामीन नामंजूर झाला. नकला वगैरे काढून ते हायकोर्टात जाणारच होते, त्या दरम्यान अटक झाली आहे. त्यामुळे हे म्हणणं मला खरोखर योग्य वाटत नाही की एखाद्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आणि त्याला वाटत असेल की तो निर्दोष आहे किंवा त्याने तसं काही केलेलं नाही आहे, तरी त्याने पोलिसांपुढे हजर व्हावं. हजर होण्यामध्येही दुमत नाही, परंतु हजर झाल्यावर पोलीस अटक करणार नाही असं तर काही आश्वासन देत नाहीत. त्यामुळे कोण असं राहील की जो कायद्यात तरतुदी असताना सुद्धा त्याचा ते फॉलो न करता किंवा त्यांना अवेल न करता पोलिसांपुढे अटक व्हायला जाईल.